मी नाशिकवरून आम्ही ऍक्च्युली फोटोशूट साठी आलो होतो आणि प्रणय कोटलेकर आम्ही 2 वर्ष आलो. खूप छान, खूप मस्त, एकदम धार्मिक वातावरण आहे आणि खूप छान वाटतं. माऊलीबद्दल धार्मिक सगळं वातावरण आहे तिकडे. आता आम्ही इथून जवळजवळ 4-5 किलोमीटर खूप छान धार्मिक वातावरण आहे. आम्ही खूप जास्त 2 वर्षापासून करतोय आणि असं आम्ही 5 किलोमीटर जाऊया आणि जे लोकांचं बघतोय भक्ती भावना ते बघून खूपच चांगलं वाटतं. रामकृष्ण हरी. आणखी जागा बनवणार आहे थोड्याच्या वेळात झेंडेवाडी घाटाच्या वरती विसावासाठी थांबणार आहे आणि आज इथं वारकरी महिला पुरुष आपल्या इथं समोर दिसणार तरी आम्ही त्यांच्याशी बोलणार आहोत. माऊली काय सांगाल? काय नाव? माझं नाव हरिराज गायकवाड. आले पिवरी पुरंदर. कधीपासून करताय? आता 20 वर्ष झालं. 20 वर्ष झालं. कसं वाटतंय? एकदम छान वाटतंय. हा अजून आनंदाची बातमी म्हणजे माऊलीच्या पुण्यनगरीमध्ये सर्वांना सगळं मिळतंय. त्याबद्दल सर्वांचा आभार आहे. काय सांगाल? माझं नाव देवदास तोडदे, संभाजीनगर, तालुका कन्नड जिल्हा. किती वर्षापासून 15 वर्ष झाली. 15 वर्ष झाली. काय व्यवस्था वगैरे वारीत काय? नाही, वारी व्यवस्था चांगली आहे. काय सांगाल? वारीत आल्यानंतर असं वाटतच नाही तुम्ही रस्त्यात चालू आहे म्हणून. खाण्यापिण्याची सोय कशी? एकदम चांगली आहे. सगळी खाण्यापिण्यापेक्षा भगवंताने. माऊली काय सांगाल? खूप आनंद झाला. किती वर्षापासून करतायत वारी? मी इथूनच आलेले, पुण्यातूनच. काय सांगाल? वारीत कसं काय अनुभव काय वारीतला? खूप भारी वाटलं. अजिबात थकवा नाही, कंटाळा नाही आला. खूप आनंद वाटतोय वारीचा. 2 वर्ष पायी वारी केली. अच्छा, 2 वर्ष. किती वर्षापासून करताय वारी? गेल्या वर्षी 2 वर्षापासून. 2 वर्षापासून. कसं वाटतंय? काय अनुभव आहे? खूप चांगला, सुंदर, आनंदी आनंद आहे. काय खाण्यापिण्याची व्यवस्था कशी इथं? खूप व्यवस्था चांगली. काय त्रास नाहीये? काहीच त्रास नाही. काय बोला? काय सगळी माऊली म्हणतात, कुणी भांडत नाही, तंडत नाही. खूप चांगली. किती दिवसात पोहोचणार आहे माऊली पंढरपूरला? एकादशी दिवशी, आदल्या दिवशी. काय सांगा? वारीचा अनुभव काय? छान वाटली. वारी होताय? पहिल्यांदाच आले. सारिका चौकडून आले. हडपसर. काय अनुभव काय सांगा? छान वाटतंय सगळ्यांच्या. हडपसर इथपर्यंत आले झेंडेवाडीपर्यंत. काय अनुभव? छान, मस्त वाटतंय सगळ्यांच्या. किती वर्षापासून? नाही, पहिलंच वर्ष येतोय आम्ही, पण एवढ्या लांब पहिल्यांदाच आलोय. काय सांगा माऊलीबद्दल काय सांगणार? सगळं त्यांचं. काय सांगा? ही आमची पहिली वारी आहे. आम्ही पुण्यावरून आलोय. चैतन्य दुसाणी. कधीपासून करताय वारी? ही माझी पहिली वारी आहे. माझा काय अनुभव आहे पुण्यापासून इथपर्यंत आले? एकदम चांगला अनुभव आहे. असं वाटतंय की आपण सगळे एक घरासारखे सगळे लोक सगळे सोबत चालतायत. विठ्ठलाची भक्ती होते. वारकऱ्यांमध्ये चालून काय अनुभव आला? की सगळे एकमेकांची पायी आलो आम्ही दोघे पायी आलो. की जेवढे पण वारकरी आहेत ते सगळे एकमेकांची मदत पण करताय. वेळ पडले पायी चालून आलो. तुला काय कसं वाटणार? पहिल्यांदा पायी चालला असं? हा, पण चांगलं वाटतंय. देवाची साथ असल्यावरती लवकर बोला. काका, माऊली काय चाललंय? कधीपासून वारी करताय? पहिल्यापासून आळंदीपासून. किती वर्ष झाले? आता 2 वर्ष झाले. बारामती. काय तुम्हाला अनुभव आता आनंदपुरीपर्यंत? आई वडील करत होते त्याच्यामुळे आम्ही करतो. बाकी पुढे काय? मावशी बोला. जय श्रीराम. तुमचं नाव काय? शीतल रामचंद्र राणे. आता तुम्ही कधीपासून वारी करताय? मी वारीला नाही, आताच झाली. किती वर्ष झाले? आता झाली. किती वर्ष झाले? आपण कधीपासून करताय? 24 वर्ष झाली. 24 वर्ष झाले. रामकृष्ण हरी. जय श्री. काय अनुभव तुम्हाला? भरपूर अनुभव आहे वारीचा. काय सांगाल माऊलीबद्दल? माऊलीबद्दल जेवढं सांगाल तेवढं कमीच आहे. हो. काय नाव काय आपलं? व्यंकट तुकाराम चव्हाण, काष्टी बुद्रुक, तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव.
कधीपासून करताय वारी? वारी पहिलीच वारी आहे माझी. पहिलीच वारी आहे. कुठून आले तुम्ही चालत? इथून देवे घाटापासून आलो. दिवे घाटापासून. हो. काय अनुभव आहे झेंडेवाडी पर्यंत? वारी ही माऊलीची वारी आहे. आनंद माऊलीबद्दल काय आहे. सांगा? माऊलीबद्दल काय सांगायचं, आनंद आहे. आनंद आहे. हो. आनंदी आनंद. आनंदी आनंद. रामकृष्ण हरी. आनंदी आहे. न्यूज महाराष्ट्र 04 न्यूजच्या माध्यमातून शरवण पाटील झेंडेवाडी घाट आणि समोर राष्ट्रीय सचिव प्रीतम सिंग चव्हाण यांच्या बरोबर आम्ही झेंडेवाडी घाटातून जाताना वारकर संप्रदाय यांच्या बरोबर बोललेलो आहोत आणि वारकरी संप्रदाय खूप मजेत नाचत गाजत वाजवत सगळीकडे इथं वातावरण हे वारकरी संप्रदायाने मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे आणि आज तुम्ही बघू शकता लाखो भक्त वारकरी महिला पुरुष ज्येष्ठ सगळे आपल्याला इथं आम्ही दाखवण्याचा लाईव्ह प्रयत्न करत आहोत. न्यूज 04 महाराष्ट्राच्या माध्यमातून आम्ही लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. झेंडेवाडी इथून शरवण पाटील न्यूज 04 महाराष्ट्र झेंडेवाडी. घेतात तेव्हा त्यांचं नाही का वैकुंठ गेल्यासारखं त्यांचं एक सुख त्यांना प्राप्त होतं. या आषाढी निर्माण होतं त्यांच्या आयुष्यात. म्हणजे वर्षभरात ते विठुरायाला साकडं घालत असतात की नाही का, की बाबा शेती पाणी सगळं उघड्यावर सोडून ते येत असतात. आणि त्यांच्या आपला विश्वाचा मालकच आहे म्हणजे नाही का विठुराय. माझा घेतला का? हॅलो, आपली पालखी कोणाची आहे? चला फोटो